नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज आपण करतोय उन्हाळा स्पेशल, सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा एक थंडगार पदार्थ। चला तर आज आपण बनवूया मस्त कुल्फी। आज आपण करतोय मस्त घरच्या घरी कुल्फी। त्यासाठी मी हे भिजवलेले काजू बदाम, ते असतील बदाम असतील 15-20, काजू असतील 7-8 ते 10, नंतर कस्टर्ड पावडर घेतली 2 चमचे आणि कॉर्नफ्लोअर घेतले अगदी 2-3 चमचे। आता आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया। गॅसवर आपण कढई चढवली, त्यामध्ये आपण पाऊण लिटर दूध घेतलेले आहे। हे म्हशीचं दूध आहे। आता आपण ते त्याचं जवळजवळ अर्धा लिटर एवढं आटवून घेऊया। सारखं त्याला हलवत राहायचंय, दूध पण आपलं आटून निघेल छान। एवढं दूध आपण आटवून घेऊया। बघू शकताय आपण हे दूध पाऊण लिटरचं अर्धा लिटर करून घेतलंय। आता आपण त्यात हे साखर टाकतोय, एक 5-6 चमचे असेल पोहे खाण्याच्या चमच्याने। मस्त आता त्यालाही थोडंसं साखर वितळून घेऊ आणि त्यातच आपण हे काजू बदाम, नंतर कॉर्नफ्लोअर आणि कस्टर्ड पावडर हे सर्व मिक्सरला फिरवून घेतलं। त्यातच मी 3-4 विलायची घेतली होती, ती आता सर्व टाकून घेऊ आणि छान सगळीकडे हलवून घेऊ। अजून एक 5 मिनिट आपण याला फक्त एकजीव करणार आहोत। बघू शकता सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर याची कन्सिस्टन्सी अशी झाली आहे। आता आपण हे गॅस बंद करतोय, हे मस्त थंड करून घेऊ आणि मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे आपल्या कुल्फीचं मिश्रण छान रेडी झालंय असं समजायचं। कुल्फीचा बेस आपला हा असा तयार झालाय। आता आपण तो कुल्फीच्या मोल्डमध्ये टाकून घेऊया। मस्त आईस्क्रीम आपण मोल्डमध्ये आणि एका ग्लासामध्ये सेट करून ठेवलंय। त्यामध्ये मी रोज पेटल्स आणि पिस्त्याचे काप वगैरे टाकून छान सजवून घेतले। आता आपण त्याला पॅक करून घेऊया। वरती फॉईल पेपर लावून रबर बँडने पॅक केलंय, अगदीच एअरटाईट। आता हे 8 ते 10 तासासाठी आपण फ्रीजरमध्ये सेट करून घेऊया, म्हणजे आपलं कुल्फी छान तयार होईल। बघू शकता एक 9 तासानंतर आपण हे कुल्फीचे मोड म्हणा किंवा हे आपण सेट केलेली भांडी बाहेर काढून घेतली आहेत। आता आपण ते काढून घेऊया। कुल्फी छान तयार झाल्या आहेत, अगदी 9 तासानंतर मस्त अशा सेट झालेल्या आहेत। आता आपण ते एन्जॉय करू शकतो छान। त्यात आपण रोज पेटल्स आणि पिस्त्याचे काप टाकून त्याला छान रिच बनवलं आहे। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।